तर मित्रांनो, अवर सचिव महाराष्ट्र शासनातर्फे हा परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे। यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2019मध्ये जे गैरप्रकार झाला होता त्या शिक्षकांच्या नियुक्तीबाबत हा परिपत्रक काढण्यात आलेला आहे। या परिपत्रकामध्ये स्पष्टरित्या म्हणण्यात आलेलं आहे की ज्या शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला आहे किंवा त्यांना सहभागी गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहे, फक्त अशाच शिक्षकांची नियुक्ती देण्यात येऊ नये। परंतु ज्या शिक्षकांचा अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही किंवा ते गुन्ह्यामध्ये आरोपी नाहीत, अशा शिक्षकांना शिक्षण सेवकाची नियुक्ती देण्यामध्ये काहीच गैर नाही, म्हणजे त्यांना नियुक्ती देण्यात यावी। फक्त एक अटमध्ये यामध्ये टाकण्यात आलेली आहे की सर्व उमेदवारांच्या बाबतीत स्वतंत्रपणे सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याकडून चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करून घेण्यात यावा। हा परिपत्रक तुम्हाला आमच्या YouTube चॅनलवर सुद्धा मिळेल, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे।